हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मिथ अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना आज मी बनवायला घेतलेली आहे इडली आणि त्याच्यासाठी पहिले सांबार जो आहे तो मी बनवून घेत आहे। तर साधी सिंपल अशी जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे। अद्रक लसण नव्हतं त्याच्यामुळे लसणाच्या किडल्या ठेचून याच्यामध्ये टाकल्या। त्यानंतर लसण टाकल्याबरोबरच लगेचच मिरच्या टाकलेल्या आहे। कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे लंब्या आकारात कापून, तुम्हाला आवडेल तशा आकारामध्ये कापू शकता। आणि त्यानंतर हळद, तिखट आणि थोडासा धनिया पावडर इथे मी ॲड केला आणि लगेचच टमाटर जे आहे ते याच्यामध्ये टाकले। टमाटर व्हायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे लगेचच मीठ सुद्धा इथे टाकून दिलेलं आहे, जेणेकरून टमाटर जे आहे ते लवकर मिठामुळे गळल्यासारखे होते आणि पटकन ते ग्रेव्ही तयार होते। आणि हे सिक्रेट आहे खास करून चिंच आणि गूळ, कुठलाही मसाला नाही वापरला तरी चालेल, तर इथे चिंच आणि गूळ नक्कीच वापरायचा सांबार बनवताना। आणि जसं आपण पावभाजीसाठी सगळं व्हेजिटेबल कट करून ते शिजवून घेतो, फक्त याला सांबारसाठी डाळ आपल्याला वापरावी लागते, हे तर प्रत्येकीलाच माहिती आहे। तसंच मी छान कुकरमध्ये ते उकळवून घेतलं, त्याला रवीने घोटून मस्त याच्यामध्ये मिक्स करून टाकला आणि थोडंसं जास्त प्रमाणात केलं। कसं आमच्याकडे इडली सांबार असं काही बनवलं की जेवण नाही लागत, म्हणजे भाजी पोळी असं बाकीचं नाही लागत, ह्याच गोष्टी पाहिजे, त्याच्यामुळे पोटभर असं मी बनवलेलं आहे। आणि नंतर मग लगेचच क्लिनिंगला घेतलं। तर सगळ्यात आधी म्हटलं चला पटापट भांडे जे आहेत ते घासून घेते, कारण सगळ्यात जास्त जो काही व्याप होतो ना तो होतो भांड्यांचा। आणि हे सगळे जे भांडे आहे ना हे दिवसभराचे राहिलेले आहे। सकाळी तर झालेच झाले, पण आता संध्याकाळची मी तुम्हाला शूट केलेलं दाखवत आहे, शॉर्टमध्ये तुम्ही बघितलंच असणार। कारण इडली आमच्याकडे कसं असते, दिवसभर जेव्हा लागेल तसं मी बनवत राहते, त्याच्यामुळे तो दिवसभर पात्र जो असतो ना इडली पात्र तो मी गॅसवरच ठेवून देते। कारण इडली जर जास्त आपण शिळी बनवून ठेवली सकाळची संध्याकाळी खायचं म्हटलं तर चविष्ट वाटत नाही, आणि तीच जर गरम खायची असली तर छान अशी नरम लागते आणि एकदम रुचकरसुद्धा लागते खायला। तर त्याच्यामुळे मी लागली तशी वेळेनुसार अशी बनवत असते। म्हणूनच आता संध्याकाळी सगळं जे काही भांड्यांचा पसारा आहे तो मी आवरून घेतला। आणि आज ना माझ्या मागे एक मोठी डोकेदुखी होती, ते म्हणजे टाका साफ करायची। 2 दिवसापासून माझ्या मनात मनच नव्हतं, कारण रिधूनीनं याच्यामध्ये आणून टाकलेला होता माती भरला बॉल। आता तो कुठून आला काय आला, घरचाच होता, पण तो खेळण्यातून कुठून आणला, त्याने नालीतून उचलून आणला, कुठून आणला मलाच नाही माहिती, पण त्याच्या हातातून तो डायरेक्ट टाक्यामध्ये गेला, त्याच्यामुळे ते मला स्वच्छ करावं लागलं। आता ना पूर्ण ओली झाली मी, म्हणजे इतकी ओली झाली की पूर्ण कपडेच आता चेंज करावे लागते। खरं तर आंघोळ करूशा वाटत आहे, पण काही नाही, फ्रेश झालं की ओके होऊन जाते। कारण आंघोळ करायचं म्हटलं की पाणी गरम करा हे आता गोष्टी असते। आणि आता वाजलेले आहे 6:30, नळ माहीत नाही आता टाकं किती भरते भरते। काय झालं होतं ना, रिधूनी हा जो बॉल आहे ना, हा बॉल एवढा छोटूसा बॉल आहे बघा, पण तो टाक्यात नेऊन टाकला, माती भरला आणि खेळून आलेला होता पूर्ण बाहेर, इकडे तिकडे कुठेही जाते घाणीत। आणि हे काय बोलले, काही नाही होत असू दे, तुला धुवायचं असेल तर धु। मी 2 दिवस वाट पाहिली, यांना जाऊ दिलं आणि धुतलं, कारण आपल्याला वापरावं लागते ना, ते मनातलं मनच नाही राहत कसं तरी। तर असं आहे, आता केलं मी कसं तरी पटापट वरची टंकी भरतपर्यंत पूर्ण टाकं जे आहे ते रिकामं केलं। आता जेवढं येईल तेवढं येईल, तसे ते आहे नाही आता 2 दिवस, म्हणजे येऊ पण शकते किंवा नाही पण येऊ शकत, आणि आले तरी होऊन जाते वापर, तेवढा काही प्रॉब्लेम नाही आहे। तर आता घराला झाडू मारते आणि रिधूला थोडंसं फेरफटका मारते, पहिले तर कपडे चेंज करून घेते। एक काम जरी वाढलं ना तरी पण आपलं रुटीन जे आहे ना ते रुटीन राहत नाही, कारण टाकं साफ करायला मला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागलेच, कारण भरपूर सारं त्याच्यामध्ये पाणी होतं आणि ते पूर्ण रिकामं केलं। त्याच्यानंतर रविवारच्या मॉर्निंगचं, म्हणजेच कालच्या मॉर्निंगचं हे, तर गावाकडून ना गहू जे आहे ते आलेले होते, म्हणजेच आमच्या शेतातले होते। अहो स्वतः शेती करते, हे बऱ्याच ताईंना माहिती असेल की आमची शेती आम्ही स्वतः करत असतो। तर आम्ही स्वतःच्या शेतातले यावर्षी पहिल्यांदा गहू जे आहे ना ते खाणार आहोत। बाकी आता इतर वर्ष इतके वर्ष झाले, 5-6 वर्ष लग्नाच्या वर्षीपासून तर चना वगैरे राहायचा, पहिलं पीक सोयाबीन आणि त्याच्यानंतरचं चना, पण यावर्षी पहिल्यांदा आम्ही गहू लावलेला होता आणि ते स्वतः आता घरच्या पिकाचं खाणार। बाकी घेऊन तर आम्ही गावाकडलंच आणत होतो, पण दुसऱ्यांच्या शेतातलं, म्हणजे त्याला काही अदल्याला बदला असं चना देऊन द्यायचा किंवा मग पैसे देऊन द्यायचे, असं करून त्यांच्याकडून घेऊन यायचो। पण आता यावर्षी स्वतःच्या शेतातलं माल आम्ही खाणार आहोत गहू। तर बाकी जो निघालेला होता तो तिकडे विकून टाकला आणि जेवढं लागणार होता तेवढा आणला। याच्यात पण 2 जे कट्टे आहेत ना ते यांच्या मित्राचे आहेत, त्याच्यासाठी ते एक्स्ट्रा आले, कारण गहू जे आहे भरपूर आहे घरी ठेवलेले,
म्हणजे अर्धा पाऊंड ड्राम जो आहे ना गहू आहे. आणि तेवढे म्हटलं ना की खूप सोय करावी लागते, खूप त्याला वाळवावं लागते आणि बघत राहावं लागते अधामधात किडे वगैरे लागू नये याच्यासाठी. भरपूर साऱ्या ज्या टिप्स आहेत त्या मी सांगणार, कारण अजूनही एकही वर्ष असं झालेलं नाही आहे की त्याला सोंडा जो म्हणतो ना आपण, गव्हाला सोंडे लागतात, तर ते लागलेले नाही आहे, कुठल्याच प्रकारची कीड लागलेली नाही आहे. तर त्याच्यासाठी मी सिक्रेट टिप्स सांगणारच जेव्हा वाळू घालणार आणि तेव्हा जेव्हा भरणार ना. मागच्याही वर्षी सांगितले होते आणि मागच्या वर्षीचे सुद्धा तुम्हाला दाखवणार की ते कसे आहे काय आहे. तर आता परत आलेली आहे मी किचनमध्ये. समोरचं जे काही गहू आणलेले होते ते थोडेफार तिथे पडलेले होते, लागल्या हाताने ते उचलून घेतले, सगळं घरातलं झाडलोट करून घेतलं, कारण आज रविवार म्हटलं की थोडंसं निवांत असते. उशिरा उठली, हेच रात्रीला आले होते, परत गेले आज सकाळी उठून नाश्ता वगैरे करून. त्यांचा नाश्ता झाला, चहापाणी झाला आणि बरेच असे भांडे होते ते सुद्धा मी आता घासायला घेतलेले आहे. आणि दुपारी परत आमचा जो काही बेत होता, काल इडलीचा आणि रविवारी होता अप्प्यांचा, तर त्याच बॅटरपासून मी इथे अप्पे बनवलेले आहे. आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो थोडा छोटा झाला, पण करते मी कंटिन्यू. ना ताईंनो, बऱ्याच जणी आहेत ज्या नवीन जुडलेल्या आहे आपल्या चॅनलवर आणि प्रत्येकीलाच माझ्या बाबतीत पूर्णच माहिती आहे असं नाही. तर मी यूट्यूब तर करते, त्याच्यात आपल्याला अजूनही जे काही इन्कम आहे ते चालू व्हायचंच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी एक ओरिफ्लेमचं जी कॉस्मेटिक कंपनी आहे त्याच्याशी जोडलेली आहे आणि जवळजवळ मी आपलं म्हणजे स्वतःचं खर्च चालवू शकते. आता स्वतःचा खर्च म्हटल्यावर फक्त स्वतःचं बरं का, म्हणजे आपण कुठलं ड्रेस घ्यायचा असेल, कपडे घ्यायचे असेल, कुठे पार्लरला आपल्याला जायचं असेल, शक्यतो मी पार्लरला वगैरे जाणं टाळते, पण त्या ज्या गोष्टी आहेत त्या मी स्वतः करू शकते. एवढं मी याच्यातून इन्कम जे आहे ते काढून घेते. आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ज्या माझ्या घरी तुम्हाला नवीन बघायला मिळते, कारण तुम्हाला माहिती आहे की मला खूप काही जास्त असं अपडेटेड घेणं आवडत नाही. म्हणजे असं वाटते की ते वेस्ट ऑफ मनी आहे सध्या तरी, कारण जसं आपलं घर झालं की आपल्याला बरोबर सुचते की नाही इथे ह्या गोष्ट पाहिजे, तिथे ते गोष्ट पाहिजे. पण आता सध्या कसं आपल्या इकडे तिकडे ट्रान्सफर होत असते, तर तेवढ्यापुरतं आहे तेवढ्या आहेमध्ये माझं चालू आहे. म्हणून ज्या काही नवीन गोष्टी दिसते त्यासुद्धा मला ओरिफ्लेममधून मिळालेल्या असते. जसे की देवाजवळचा दिवा झाला जो पितळाचा आहे, त्याच्यातून लाईट म्हणजे त्याच्या अंदर आपला साधा दिवा ठेवला की तो खूप छान असा प्रज्वलित होतं आणि खूप छान असं दिसते. त्याचबरोबर अजून मी संक्रांतीच्या वेळेस शो केलं होतं समोरच्या पोर्चमध्ये, तिथे पण ते खूप छान असं स्टँड मिळालेलं होतं. त्याच्यामध्ये मोमबत्ती वगैरे होत्या कलरफुल सेंटेडवाल्या. अशा बऱ्याचशा ज्या नवीन गोष्टी आहे. एक मसाल्याचा डब्बासुद्धा आहे, पण तो मी यूजमध्ये नाही काढला, त्याला कानातले वगैरे ठेवते. कधीतरी या पूर्ण गोष्टींचा मी हाऊल घेऊन येईल आणि तुम्हाला शेअर करेल की एवढ्या वर्षात मी बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना त्या तिथून परचेस केलेल्या आहेत. त्या पण फ्री ऑफ कॉस्ट म्हणा किंवा मग काही थोडीशी आपली छोटी मोठी अमाऊंट देऊन, आणि बरंच आपला बेनिफिट जो आहे तो त्याच्यातून निघतो. खूप दिवसाच्या पूर्वी 2-3 वर्षाच्या आधी मला बॅग वगैरे मिळायच्या 200-300ला 400ला मिळायची आणि ती मी 1200-1200ला सेल करायची. एवढं एका बॅगमध्ये मला बेनिफिट होतं. वॉचेस झाल्या, खूप साऱ्या ज्या गोष्टी आहे ना. स्मितूसाठी स्टडी टेबल होता, तो आता थोडा खराब झाला, कारण मुलं कसे त्याला आदळआपट करायचे, तर तो आता लास्ट टाईम दिवाळीच्या वेळेस साफसफाईमध्ये तो जाळून टाकला. अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना त्या मला इथून मिळालेल्या होत्या आणि आहे पण घरी. बऱ्याचशा गोष्टी मी म्हणजे सेल पण करून टाकते, म्हणजे कुठलं कस्टमर असेल तर त्यांना सेल पण करून टाकते. जे आता लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवलं होतं की एक माझ्याकडे वॉर्मर आलेला आहे, पण इंडक्शन पण त्याचाच बेस आहे, म्हणजे तोच काम आपण इंडक्शनवर पण करू शकतो. तर अशा ज्या काही गोष्टी येते ज्या मला आता सध्या यूजमध्ये नाही आहे, तर तशा गोष्टी मी सेलसुद्धा करते काही कमी अमाऊंटमध्ये. जसं त्याचं रेट पाहिलं मी तर 1800 रुपये आहे, तर मी 1500पर्यंत त्याला सेल करते. म्हणजे माझं बऱ्यापैकी त्याच्यातून जे इन्कम आहे ना ते मिळून जाते. हा झाला गिफ्टचा भाग. पण जे आता तुम्हाला प्रोडक्ट दिसत आहे, तर मी जे आता लोकांनी सांगितलं मला, कस्टमर जे माझे आहे ठरलेले असते, तर ते सांगतात की मला हे वस्तू पाहिजे, तर त्यांच्या त्या वस्तू मी बोलवून देते आणि पार्सलसुद्धा लावते. तर तीच मी आता इथे पार्सलची तयारी करत आहे आणि स्पीड पोस्ट करते, साधं पार्सल पण लावत असते. त्याचे चार्जेस वेगळे लावते, जास्त राहत नाही ते 50-60 रुपये चार्जेस अशानुसार राहते, वेटनुसार राहते. तर तुम्हालासुद्धा पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा बोलवू शकता. आणि ज्याचे जे काही कॅटलॉग्स वगैरे असते ते तुम्हाला यूट्यूबवर दिसून जातात. म्हणजे फुल्ली HD कॅटलॉग असं टाकलं, मंथ वाईज कॅटलॉग येते, ते तुम्ही टाकलं की तुम्हाला ते दिसून येते. आणि तुम्ही कन्सल्टंटसुद्धा होऊ शकता माझ्यासारखं, सेलसुद्धा तुम्ही यामार्फत करू शकता.
तर म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तशाच सारखं माझं जे काही काम आहे ना, मी ते खूप दिवसापासून करत आहे. स्मितू 6 महिन्याचा होता तेव्हापासून. त्याच्या आधी मी लग्नाच्या आधीच जुळलेली होती यांच्याशी, ह्या ओरिफ्लेम कंपनीशी, पण ते नंतर बंद केलं 1-1.5 वर्ष. आणि स्मितू 6 महिन्याचा होता तेव्हापासून मी हे करत आहे आणि त्याच्यातून मला बराचसा इन्कम जो आहे तो मिळतो. जर आपली गाडी बघायला गेली तर ती माझी काही अमाऊंट आणि यांची काही अमाऊंट अशी मिळून घेतलेली आहे. गळ्यामध्ये जे मिनी मंगळसूत्र आहे ते सुद्धा मी याच्यातूनच घेतलेलं आहे. तर अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे, ज्या महिला दिनाच्या दिवशी मी तुम्हाला सांगितल्या की आपण स्वतः काय करायला पाहिजे, तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजे. आपण विचार केला की हजारोच रुपये मिळते ना, 2000च रुपये मिळते ना, किंवा 500च रुपये मिळते ना, तर ते 100 रुपये जरी मिळत असेल ना महिन्याचे, तरी पण ते गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. तर हाच होता आजचा थोडासा छोटासा व्लॉग, पण बरंच काही तुम्हाला याच्यातून शिकायला मिळालं असेल. तर भेटू आपण उद्याच्या अशा छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.